नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाने निवृत्ती वेतन धारकांच्या कुटुंबासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता शासकीय कर्मचारी किंवा पेन्शन धारकाच्या मृत्यूनंतर अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा मुलीला कुटुंब निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी नवीन स्पष्ट नियम लागू करण्यात आले आहेत. म्हणून हा जी आर शेवटपर्यंत नक्की पहा. 22 जुलै 2026 रोजी वित्त विभागाने नवीन पूरपत्रक जारी केले आहे. या शासन निर्णयामध्ये शासकीय कर्मचारी, निवृत्ती वेतन धारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे जर अविवाहित, विधवा किंवा घटस्फोटित मुलगी तिच्या पालकांवर अवलंबून असेल तर तिला कुटुंब निवृत्तीवेतनासाठी अर्ज करता येणार आहे. सर्वात मोठा बदल यापूर्वी अनेकांना प्रश्न पडत होता की स्वघोषणापत्र सेल्फ डिक्लेरेशन कोणाने द्यायचे. आता सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की पालकांनी हे स्वतः स्वघोषणापत्र द्यायचे नाही. कुटुंब निवृत्ती वेतनासाठी अर्ज करताना संबंधित मुलीचे स्वतःचे नोटरीकृत स्वघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे अर्जाच्या वेळी मुलीने ती पालकांवर अवलंबून असल्याचे नोटरीकृत प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. त्याचा कोणाला फायदा होणार? अविवाहित मुलगी, विधवा मुलगी, घटस्फोटित मुलगी, मानसिक दुर्बलता, दिव्यांगत्व किंवा शारीरिक अपंगत्व असलेल्या अपत्यांना याचा फायदा होणार आहे. या सर्व कुटुंबांना निवृत्ती वेतनाबाबत प्रक्रिया अधिक स्पष्ट झाली आहे. मित्रांनो, हा जी आर पेन्शनधारक कुटुंबांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. अर्ज करताना योग्य स्वघोषणापत्र जोडणे आता बंधनकारक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि नवीन नवीन जी आरच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.